सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आपण 31st ची पार्टी करायची कुठे यार? कुठे म्हणजे काय? इथे गच्चीमध्ये आहेत. आपला नेहमीचा स्पॉट आहे यार. नाही अजिबात नाही. अरे नको का? काय प्रॉब्लेम आहे? अरे इथे रात्री कुत्रा पण नसतो. कुत्र नसतं रे, देशपांडे काका असतात. मी बऱ्याचदा पाहिले त्यांना इकडे 11 वाजता. काय बोलतो? काय करतात? सिगरेटी फुकायला येतात. डॉक्टरांनी बंदी केली आहे ना, म्हणून काकूंपासून लपून इथे सिगरेट प्यायला येतात. अरे आता मोठा प्रॉब्लेम झाला यार. काही तर आयडिया काढतो. अरे तू बॅटिंग कर. येलो आजकाल रापचिक आयटम हे काय? बियर. म्हणजे तू आधीच आणून ठेवली होतीस की काय? उद्याची रिहर्सल नको वेडा. म्हणजे तू आता दारू पिणार? दारू वगैरे म्हणायचं नाही. ही बियर आहे. बियर बियर म्हणजे मिनरल वॉटर. मिनरल वॉटर ते फक्त प्यायचं असतं. मार बिंदास घे. अरे मार यार, जस्ट वॉटर बिंदास. टीव्हीच्या वाढत्या आक्रमणामुळे आजकालच्या युवा पिढीला साहित्याबद्दल काहीही आस्था उरलेली नाही. युवा पिढीमध्ये साहित्याची आस्था निर्माण करण्यासाठी आता प्रसार माध्यमांनीच पुढाकार घ्यायला हवा. हो खरंय खरंय 100% खरंय. अहो खरं आहे का बा? कटू सत्य आहे हे. सत्य आहे तरी कटू. काय झालंय? चहा साखर कमी झाली का? कडू झालाय का चहा? मग सांगायचं ना, ओरडतोय कशाला? या आबा यांना सांगा. आबांना कशाला मध्ये घालताय? ओरडलात तुम्ही ना, द्या बरं आबा चहा. अगं श्यामाला तो कडू म्हणतोय, चहा बद्दल नाही, साहित्याबद्दल म्हणतोय. काय बिघडलंय साहित्यात? साहित्यात काहीही बिघडलेलं नाहीये. आजकालच्या युवा पिढीला साहित्यामध्ये काहीही रस उरलेला नाही याबद्दल एक लेख लिहून आलाय पेपरात. तो वाचवून दाखवत होतो आबांना. मला अगं बाई, मग आबांना कशाला? युवा पिढीला वाचून दाखवा की. कुठे गेले कुठे युवा पिढी? त्याच्यावरनं आठवलं, काल रात्री हा शिर्या किती वाजता परत आला का? बरं मी भाजी कुठली करू? मी विचारायलाच विसरले. कारली चालती ना डब्यामध्ये? मी सांगतो ना ते हेच. या आशानं हाताबाहेर जाणार आहे तो. शिर्या शिर्या शिर्या. काय बाबा? पेपर आला? अरे पेपर भरू देतो. हो मरू दे. कसं? त्याला वाचून दाखवा ना. युवा पिढीचं काय आलं होतं? आबा कुठला होता लेख आला होता? तू जरा गप्पा बस का? काय रे, काल रात्री किती वाजता परत आलास तू? काल रात्री किती वाजता परत आलास तू? मी घड्याळ पाहिलं नाही बाबा. सॉरी, म्हणजे थोडा उशीर झाला. तो मित्र भेटला होता, त्याच्याबरोबर गप्पा मारत वेळ झाला. मला येत होतो, मी घरी निघालो होतो. मला थोडा वेळ झाला. कोण कोण होते बरोबर? मनोज होता? मनोज होता, सचिन, आभ्या, अभिजित, राजेश पण होता. अरे शिर्या, किती वेळा सांगितलंय तुला मी, त्या मनोज बरोबर राहत जाऊ नकोस. बाबा तो चांगला मुलगा आहे. हो. परवा रात्री जिन्याखाली सिगरेट ओढत होता चोरून. तिथला लाईट गेला होता ना, तर अंधारात मी दिसलो नाही. माझ्याकडेच माचीस मागितली. बाबा त्याला सोडा, पण बाकीचे चांगले आहेत ना. हो. तो आब्या, काय रे, अभिजित आणि सचिन ते परवा गच्चीवरती बियर पीत बसले होते. बांदिवडेकरांनी मला सांगितलं.
दिवडेकर म्हणजे त्रासच आहे, सगळं सांगत सुटतात. सगळं नाक खूप असतो, काय कोण काय घ्यायला काय करायचं. हो, आणि मी त्यांची ना कंप्लेंट, ते गच्चीत बिअर पीत बसले होते दोघे जण. ते सचिनची बर्थडेची पार्टी होती ना, तर ते एन्जॉय करत होते. हो, हो म्हणून दारू प्यायची. दारू बाबा, बियर म्हणजे काय दारू होत नाही हो. हे तू मला सांगतोस? अरे गधड्या, तुला दाखवतो आता मी. कान कान, फोन फोन. थांब जरा. बाबा कान, बाबा. हॅलो, कोण आहे? नाही, काय आहे माहिती आहे? हो हो, नाही, ते रिसिव्हर मधून जरा हळू ऐकू येतं ना, म्हणून ओरडून बोलायला लागतं. हो हो हो, एक मिनिट बोलवतो. हो, श्यामला, श्यामला. आई, अहो ओरडलं का हात ठेवा, कोण आहे? ऐकू जात अगं, पमाचा फोन आहे बोरिवलीहून. 31 ला आपल्याला तिकडे बोलवते, सेलिब्रेट तिकडेच करूया म्हणा. अगं बाई, हो का? मग जाऊया की. हा, जाऊया ना, जाऊ. हा हो. हॅलो, हा, अगं मी बरी आहे. हा, आम्ही दोघं. हो, येऊ की. हो हो हो, शिर्या आणि शलाका नाही ग, आता मुलांचे आपापले काहीतरी प्रोग्राम फिक्स झालेले असतात ना. हो, आम्ही दोघं येऊ ना. हो, बर बर. वेळ लागला का काहीला? अरे पुढच्या वर्षीच्या दांडियाची तयारी आतापासून करते, तुला काही कळतच नाही. चला का, चला का. हे बंद काय केला? मी प्रॅक्टिस करणार आहे ना. कसली प्रॅक्टिस? नवरात्र यायला अख्खं वर्ष पडलं, आतापासून कसली प्रॅक्टिस करतेस? काहीतरीच बडबडतोस तू. अगं काहीतरीच नाही, लोक इथे 31 ची तयारी करतायत आणि तू दांडियाची. अरे मी 31 साठीच प्रॅक्टिस करतेय. 31 आणि दांडिया, तुमचं काही कळतच नाही. अरे 31 ला एक दांडिया अरेंज केला जुहूला, रात्रभर धमाल, म्हणजे सगळे स्टार्स वगैरे येणार आहेत. व्हेरी गुड. तू जाणार आहेस? म्हणजे काय? अरे बेस्ट डान्सरला प्राइज आहे ना. व्हेरी गुड. चला, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काय म्हणालास? काय नाही. हे काय रे, सकाळी बाबा तुला कशावर लेक्चर देत होते? रे तू प्रॅक्टिस कर, तुझा वेळ फुकट जातोय. तो वेळ तुझ्यामुळे फुकट चाललाय. तू जा ना, चल पण. कर कर, प्रॅक्टिस कर, तुला प्राइज मिळालं पाहिजे. काय नसतो थोडं आतमध्ये इथे ठेवलं तर पण रघुला असे सापडले. जुनी गाणी आणि भावगीते, भावगीते जुनी जुनी गाणी, जुनी गाणी. हा, कसा ग बाई झाला, कसा ग बाई झाला, कुणी ग बाई केला राज तुझा, सैल आंबाडा, सैल आंबाडा, सैल झालाय आंबाडा सैल. हा, तुला नाही म्हटलं ग, राधेला म्हटलं. भावगीता मध्ये राधा. अच्छा अच्छा. बरं आबा, मी सगळा स्वयंपाक केलाय आणि काही अन्न फ्रीज मध्ये ठेवलंय, काही ओट्यावर ठेवलंय. ताक आहे आणि गाजरचा हलवा केलाय. अरे वा. तुमच्या सगळ्यांसाठी मी जरा कमी गोडाचा केलाय. हो, थँक्यू थँक्यू. शिर्या कुठे गेलाय? शिर्या अगं तो आता कुठे इथे असणार, तो मित्रांबरोबर गेलाय रात्रीच्या प्रोग्रामचं सगळं प्लॅनिंग करायला. अगं बाई, म्हणजे याच्या येण्या जाण्याच्या वेळांची काही खात्री नाही. आबा, मी तुम्हाला वाढून देऊन जाऊ का? नको नको, मला आता भूक नाहीये. ते संध्याकाळी ते पोहे खाल्ले होते ना, ते गच्च झालं सगळं पोटामध्ये. मला लागेल तो मी घेईन. घ्याल ना आबा? हो, घेईन घेईन. बरं बरं, शिर्याला आठवण करायची, स्वतःची लाचची की स्वतःजवळ ठेव म्हणून. बरोबर. तुमची झोप मोड करेल ना तो. बरोबर. काय ग, तो शेखर नाही आला अजून? तुम्ही दोघं बरोबर जाणार होता ना? नाही नाही आबा, ते परस्पर येणार आहेत. बरोबर. तर मी निघते आता. हा, येते. ये तू ये दादा. आणि हॅपी न्यू इयर हा सगळ्यांना सांग. मी फोन करेनच, सांगते. येते आबा. हो, ये. आला खुशी समिंदर, त्याला नाही देर, होडीला बघतो धरू, कसं जणे होडीला देईना ठरू. आबा, तू इच्छा कसा? आबा तुम्ही जेवलात?
नाही मी जेवलो नाही, मला इच्छा नाहीये, माझं पोट जरा गच्च झालंय. हा तू जेवून घे, श्यामलानी काय ठेवलं असेल बोट्यावर. जा जा. आबा आई किती वाजता गेली? आई संध्याकाळी गेली. हा मी आता झोपायला जातो. तू किती वाजता येणार आहे परत? आबा मला म्हणजे उशीर होईल, मला आता गेलं पाहिजे ना, पार्टी आहे ना माझी. बरोबर. आबा तुम्ही झोपा ना. हो मी झोपणारच आहे. हा मला गोळी घेतल्याशिवाय आता झोप यायला लागली. हा आबा गोळी तरी सुद्धा गोळी घेणार आहे हा, घ्या. हा आणि तू चावी घेऊन जा. हा म्हणजे काय तू आलास ना उशीर, आता मला झोपमोड व्हायला नको. साधारण किती वाजता येशील तू? आबा उशीर होईल म्हणजे सकाळीच येईल म्हणतो. हा सकाळीच या. हा तुम्ही झोपा ना आबा. मी झोपतो आतमध्ये. हा तू जाताना दार लावून घे. हो. हा हॅपी न्यू इयर. हा तुम्हालाही आबा. मला भेटणार नाही. हो. गुड नाईट आबा. हो गुड नाईट. हा हा मनोज, शिर्या, हा बाटल्या आणलेत, कपाळात ठेवल्यात रे. अरे जास्त बोलत नाही, गच्चीवर भेट. चल ठेवतो. बरोबर 15 मिनिटं झोप झाली. चला, आता 31 डिसेंबरची रात्र एन्जॉय. अरे या या या. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी काय बापू, काय तुमचे सांधे काय म्हणतात? हा म्हणजे काय, सांधे म्हणजे आहे तिथेच आहेत आणि दुखी आहे तिथेच आहे. कुणीतरी असं म्हणालेलं आहे की 70 नंतर एखाद्या पहाटे जर तुम्हाला असं आढळलं की तुमची सांधेदुखी, गुडघेदुखी गायब झालेली आहे, तर तुम्ही खुशाल समजावं की तुम्ही वारलेले आहात. सभ्य व्यवस्थो, आज आपण या ठिकाणी 31 डिसेंबरची रात्र साजरी करण्यासाठी जमा झालेलो आहोत. बरं झालं बाई तुम्ही सांगितलं, मी विसरलेच होते. आता आपण वातावरण निर्मिती करू. वातावरण निर्मिती म्हणजे काय, ॲटम बॉम्ब लावायची की काय? आता माझ्या डोक्यात एक जबरदस्त कल्पना आली आहे. तुझ्या डोक्यात? जरा डोक्याबाहेर येऊ द्या की, आम्हालाही कळू दे की. हो सांगतो. आता आपण प्रत्येकाने मेणबत्त्या लावूया. अरे म्हणजे काय कॅन्डल डान्स करणार आहेस की काय? काय काय? नाही तसं नाही. आता काय करायचं, आपण प्रत्येकाने एक एक मेणबत्ती घेऊन आपण असे लावायचे. ह्या वेळेला मेणबत्ती आणायला जाणार कोण रात्रीचा? जायचं काही कारण नाही. मीच आणले आहेत चांगल्या डझनभर. मग हरकत नाही. पण आता पुढे काय करायचं? आता ह्या मेणबत्त्या लावून ह्या मेणबत्तीच्या प्रकाशात मुशाहिरा करतात त्या थाटात. म्हणजे तुम्ही शायरी करणार? तुम्ही म्हणत असाल तर करूया. नको अजिबात नको. शायरी म्हणजे तेच ना, मॉर्निंग वॉकच्या वेळी सकाळी आम्हाला ऐकवतोच तेच ना. मग आबा टिपरे करतील शायरी? नाही मी शायरी लिहित नाही, मी डायरी लिहितो. ती हवं तर तुम्हाला मी ऐकवतो. पण काय आहे, दुसऱ्याची डायरी ऐकणं किंवा वाचणं हा शिष्टाचार मानला जात नाही. आणि तुमच्यावर अशिष्ट वर्तनाचा शिक्का बसावा असं काही मला वाटत नाही. मग एक करूया. काय करूया?
नाही म्हणजे मुशायऱ्याची कल्पना छान आहे पण आपण त्यापेक्षा अंताक्षरी खेळूया. अंताक्षरी? हा अंताक्षरी कोड म्हणजे आपल्या त्या सोसायटीमध्ये कुठल्या विंगमध्ये राहतो अंताक्षरी हा काय? अरे बापू भेंड्या भेंड्या रे भेंड्या. तसं सांग ना सरळ सरळ. आपल्याला गायला जमणार नाही आधी सांगतो. हे बा जसं ज्याला जमेल तसं त्यानं गाव. हो हो हो. परवा आबा टिपरे नाही का म्हणाले, परदेसी परदेसी जाना नाही. ते काय आहे आमचा नातू आहे ना शिर्या, तो अशी रोमॅन्टिक गाणी म्हणत असतो. म्हणजे दिवसभर ऐकून ऐकून माझ्या सुद्धा तोंडात बसतं मी. तुम्हाला सांगू का आपण सुद्धा काळाप्रमाणे बदलायला हवं. मला भावगीतं सुद्धा येतात का? मी सकाळी थोडी तालमी हे स्टडी करत होतो. हा ठीक आहे चला मग आता आपण मेणबत्त्या लावूया. या एक 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 माझी पण तुम्हीच ला. चार चार दिसतात मला. चार चार दिसतात. चार चार मला नाही दिसत. मला एक सुद्धा दिसत नाही बघ. मला चार दिसतात. ऐकून घे मी लाचकीने दार उघडतो. आबा झोपलेत काय जी चावल घेतो. ते झोपले असतील तर बाहेरून त्यांच्या खोलीला कडी लावतो. चला चला आता आपण गाणी म्हणूया. चला कुठे आले होते? बघ रे बाबा बघ लवकर. सापडली सापडली. घाबरू नका. मेंबर विजवून टाका सगळ्या. हॅपी बर्थडे. अरे शिरे यार लाईट तर लाव. अरे थांब बटन शोधतोय. लाव लवकर. शिर्या तू? आबा तुम्ही? अरे तू उशिरा होतात ना? आबा तुम्ही झोपला होतात ना? हे कोण घेऊन आले बरोबर? अरे असू दे नाहीतरी आपल्या अंताक्षरीला पार्टनर्स कमीच होते. अंताक्षरी मुरुदी बाटल्या काढ. अरे बाटल्या काढ काय बाटल्या तिथेच आहेत. चल थोडा वेळ बसूया. चल चला चला रे बाबा चला. गाणं कुठलं शिऱ्या अरे बाबा बाटल्या काढ लवकर. जाऊया जाऊया रे बाबा. हो ते आजी दिसत आहेत ना? हो दिसल्या. हा त्याच्या मागे कपाट आहे बघ. दिसतंय छान आहे. त्याच्यात बाटल्या आहेत. मी म्हणू पहिल्यांदा. कसा ग बाई झाला कुणी ग बाई केला राधे तुझा सैल अंबाडा. मला गायला तसं जमत नाही पण म्हणतात यमुना जळी केळू केळ कन्हैया का राधता. असं मी म्हणतो. हे आता माझ्या आबांचा नंबर बघ. हो का? वारा आबा तसं नाही. आबा आबा वारा फुफावला वारा फुफावला दर्या उफाळला माझं गतार कस हकार सजणे समिंदरा वारा फुफावला. मी म्हणतो मोहिया तुझा संगे नयन खेळले दुगार नयन खेळले दुगार. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली लुकू लुकू बघते घारे डोळे फिरविते. मी म्हणजे जरा बघतो हा प्रयत्न करतो. नाट्यसंगीत नाट्यसंगीत. चंद्रिका ही जणू चंद्रिका
हे जणू ठेविया कमलांगणे चंद्रिका. काय यार शिव्या काय करतो अंताक्षरी मध्ये? बोला बाबा बाटल्या काढ लवकर. नमस्कार काका. ऐक माझ्या डोक्यात प्लॅन ऐक. बरोबर 12ला किती वेळ आहे? थोडाच वेळ आहे. बरोबर 12 वाजता आपण सगळे नाचो. नाचायला सुरुवात करायची, त्यांनाही नाचायला घ्यायचं. नाचून नाचून दमले की बाटल्या काढायच्या आणि सटकायचं. काउंटडाऊन सुरू. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हा चला 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 चला. वा 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 छान मजा आली. काय काय पण काय झालं म्हणवा. मजा आली. सॉरी यार, सो सॉरी. माझ्यामुळे काल पार्टीची वाट लागली. चले काहीतरीच काय बोलतो. उलट कालची पार्टी आपण सॉलिड एन्जॉय केली आहे. हो शिर्या, अरे तशी पार्टी की नाही आपण दरवेळी साजरी करतो, त्यासाठी 30% कशाला पाहिजे? आणि कालची पार्टी एकदम हटके होती यार. शिर्या, आबांना सांग तुझ्या ही सिम्पली ग्रेट. आणि आमच्या सर्वांकडून त्यांना थँक्स म्हणावं. काय येतो आम्ही. शिर्या आबा आले, तुम्ही सांगा आता. शिर्या काय रे? शिर्या काय झालं? आबा कालच्या पार्टीबद्दल तुम्हाला हे सगळे थँक्स सांगतायत. अरे तुम्ही कसले मला थँक्स म्हणताय? खरं म्हणजे आमच्या म्हाताऱ्या कंपनीतर्फे मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. आम्ही कसली बोडक्याची पार्टी करणार होतो. तुमच्यामुळे आमच्या पार्टीला बरं का रंग आला. रंग म्हणजे थोडा वेळापुरता का होईना पण आम्हाला तरुण झाल्यासारखं वाटलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता जा तुम्ही. एक गोष्ट तुम्ही विसरलात. तुमच्यातला तो हा मनोज कोण रे? मनोज गच्चीवरचा कोण तो? हा की काय? काय तू काय? अरे तुला तर हॅपी न्यू इयर. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम